श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात आज ऐकूयात खरीप हंगाम, बियाणांची उपलब्धता, लागवड तंत्र आणि घ्यावयाची काळजी याविषयी निवृत्त जिल्हा व्यवस्थापक महाबीज अमरावतीचे संजय प्रभाकरराव देशमुख यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. पण खरीप हंगामाला सुरुवात होण्याच्या अगदी सुरुवातीला आपण आपल्या शेताची जमिनीची मशागत नक्कीच करून ठेवलेली असणार आहे. शेतीची बंदिस्ती करून ठेवली असणार आहे. नांगरणी वखरणीची कामं आपल्या शेतकरी बांधवांनी नक्कीच करून ठेवलेली असणार आहे. ही सगळी शेतीची कामं करत असताना या खरीप हंगामात आपल्या शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पिकाचं नियोजन करायचं आणि या खरीप हंगामात कोणकोणत्या प्रकारतील पिकाची निवड करायची, लागवड करायची, पेरणी करायची याचं नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी करत असताना बियाणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. विविध प्रकारातील पिकाची लागवड करत असताना, पेरणी करत असताना बियाणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि बियाणाची उपलब्धता कशी आहे, पिकाची लागवड करत असताना शासनामार्फत किंवा कृषी विद्यापीठामार्फत किंवा ज्या संशोधन संस्था आहेत यांच्यामार्फत विविध प्रकारातील बियाणं आहे, या बियाण्याची निवड करायची की घरचं बियाणं वापरायचं, किंवा ज्या विविध खाजगी संस्था आहेत यांच्यामार्फत जे बियाणं आपल्यापर्यंत येत असते या बियाण्याची निवड करायची, याचा विचार आपला शेतकरी बांधव नक्कीच करत असणार आहे. आणि म्हणूनच विविध पिकांसाठी जे बियाणं आहेत, बियाणाची उपलब्धता कशी असणार आहे, त्याची निवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, आपल्या भागासाठी जे बियाण्याची निवड करणार आहोत या भागासाठी हे बियाणं चालणार की नाही, लागवड करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी काय करणं गरजेचं आहे, याचे नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. आज आपल्यासोबत आहेत निवृत्त जिल्हा व्यवस्थापक महाबीज संजय देशमुख आज आपल्यासोबत आहेत. आज आपण बियाण्याची उपलब्धता, लागवड तंत्र आणि घ्यावयाची काळजी याच विषयी आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. देशमुख साहेब, स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार सर. देशमुख साहेब, अमरावती जिल्ह्यातला जो आपला शेतकरी बांधव आहे हा कष्टाळू आहे. इथली जमीन, इथली माती आणि इथलं सगळं वातावरण हे आपल्या शेतकरी बांधवासाठी, शेतीसाठी फार महत्वाचं आहे. आपल्या शेतकरी बांधवाच्या दृष्टिकोनातून आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत काय सांगता येईल, जमिनीच्या बाबतीत काय सांगता येईल, जमीन वातावरणाच्या संदर्भात काय सांगता येईल? वातावरण, आपलं वातावरण, आपण जर अमरावती जिल्ह्याचा विचार केला, अमरावती जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय जर नियोजन जर केलं, आणि आता नियोजित काय की शेतकरी हा स्वतःचं नियोजन स्वतः करतोच. त्यांना जितक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे किंवा त्याला जितका अनुभव आहे त्यामधून तो त्याच्या पिकाची निवड, त्याच्या लागवडीचे तंत्र सर्व आत्मसात नेहमी करतच असतो. पण काही लहान सहान गोष्टी असते की ज्या त्यांनी आत्मसात कराव्या, याबाबतच आपण आता सध्या चर्चा करणार आहोत. आणि लागवड करायची असेल तर महत्वाचा घटक म्हणजे माती. माती फार महत्वाचं आहे. आणि अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत प्रत्येक तालुका निहाय बोलायचं झालं तर इथल्या मातीच्या प्रकारानुसार काय सांगता येईल? प्रकार, इथे सर्व प्रकारची जमीन मिळते, हलकी, मध्यम आणि भारी. आता जर तालुका निहाय जर विचार जर केला आपण, तर थोडा हा जो चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे इकडला जर भाग, थोडा नांदगाव खंडेश्वरचा जर भाग घेतला तर हा हलक्या जमिनीत मोडतो. पण उर्वरित जे क्षेत्र आहे, जसं अमरावती तालुका आहे, त्याच्यानंतर चांदूर बाजार तालुका आहे, अंजनगाव सुरजी आहे, अचलपूर आहे, हे जे तालुके आहेत हे भारी जमिनीत मोडतात. आणि तोच जर आपण दर्यापूर, नांदगाव म्हणजे दर्यापूर पासून तर इकडे खारतळेगाव जर पडला त्याला क्षारपान पट्टा म्हणतात. हा एक विशेष भाग आहे. क्षारपान पट्टा हा विशेष भाग आहे. इथे इरिगेशनची सोय होत नाही, इथे इरिगेशन लागत नाही. तर सर्व प्रकारचं कोरडवाहू क्षेत्र आहे. बाकी तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र नाही आहे. भातकुली आणि दर्यापूर जर सोडलं तर बाकी इथे इरिगेशनची व्यवस्था होऊ शकते. पण या क्षारपान पट्टा असल्यामुळे इथे इरिगेशन होऊ शकत नाही. माती आणि वातावरणाच्या नुसार आपल्याला पिकाची निवड करायची असेल तर आपल्या शेतकरी बांधवांच्या अनुभवानुसार आपला शेतकरी बांधव पिकाची निवड करत असतो. खरं तर हंगाम सुरू होणारच आहे. आणि या प्रत्येक हंगामात आपल्या अमरावती जिल्ह्यातील जे काही तालुके आहेत, ज्या तालुक्याची जी पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीनुसार आपला शेतकरी बांधव आपल्या पिकाचं नियोजन करत असतो. खरं तर आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर साधारणतः पिकं ही कोणकोणत्या प्रकारातील घेतली जात असतात?
आपल्यामध्ये सर्वात जास्त जे क्षेत्र जे आहे ते सोयाबीनचं आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख हेक्टर पर्यंत सोयाबीन बियाण्याची प्रमुख लागवड क्षेत्र आहे. प्रमुख क्षेत्र आहे. त्या खालोखाल कॉटन आहे. 2 ते 2.5 लाख हेक्टर कॉटन लागतो आणि त्या खालोखाल तूर हा असा क्रॉपिंग पॅटर्न अमरावती जिल्ह्यात वापरला जातो. हेच मुख्य 3 पिकं आहेत. सोयाबीन, कापूस आणि तूर ह्या 3 प्रमुख पिकं आहेत. पैकी सोयाबीन मोठ्या प्रमाणात आपला इथला शेतकरी बांधव या पिकाची निवड करत असतो, लागवड करत असतो. खरं तर तालुका निहाय तिथला भाग, तिथली जमीन याचा जर विचार केला तर सोयाबीन आणि कापूस आणि तूर या तिन्ही प्रकारातील पिकाची निवड करत असतो. कापूस अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत एक मोठं नाव घेतलं जातं. कापसाच्या बाबतीत काय सांगता येईल? कापूस हा मुख्य पीक होतो विदर्भाचं पहिले. यवतमाळ आणि जे अमरावती आहे हे हब होतं पहिले. म्हणजे आपल्याला माहित असेल धामणगाव रेल्वेमध्ये फार मोठ्या फॅक्टरीज होत्या. मोठमोठ्या मानसिंगा वगैरे यांच्या फॅक्टरीज होत्या. कॉटनचा फार मोठा इथं बाजार होता. नंतरच्या पिरियडमध्ये थोडंसं सोयाबीन वाढल्यामुळे कॉटनचा थोडासा पेरा कमी झाला. तर त्याच्या वेगवेगळे कारण होते. खूप अळी येत होती, त्याच्यामुळं उत्पन्न कमी झालं, खर्च वाढले होते. त्याच्यामुळे इतर पीक म्हणून दुय्यम पीक म्हणून सोयाबीन लोकांनी लागवड सुरू केली आणि ते क्षेत्र मग नंतर वाढत गेलं. पण नंतर आता काय झालेलं आहे की आता कॉटनमध्ये सुद्धा बीटी कॉटन आली. त्याच्यावर बीटी कॉटनमुळे जे संकरित बियाणं आलं, बीटी कॉटन आलं, ज्याच्यावर जो सगळ्यात जास्त नुकसान जे होत होतं पूर्वी, बीटी कॉटन यायच्या पूर्वी जे अळीनं गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान होणार होतं ते नुकसान आता होत नाही सर. त्याच्यामुळे बीटी कॉटन लागवडीकडे लोकांचा कल आहे. सोयाबीन आहे, कापूस आहे, तूर तेवढंच महत्वाचं पीक आपल्या या जिल्ह्यासाठी आहे. मागचा 3-4 वर्षाचा अनुभव पाहता तुरीच्या बाबतीत आपण समृद्ध झालो की काय असंच वाटायला लागलं. काय सांगता येईल तुरीच्या बाबतीत? तुरीच्या बाबतीत असं आहे सर, पूर्वी हे काही मुख्य पीक म्हणून कोणी लावत नव्हतं. म्हणजे मी माझ्या वेळेची गोष्ट सांगून राहिलो की तुरीची लागवड फक्त घरच्या पुरती डाळ होईल इथपर्यंतच लागवड होत होती. आणि पहिले जे होता शेतकरी तो शेतीवर अवलंबून होता. सर्व शेतीत जे पिकत होतं तेच घरी खाणे हा प्रकार होता. तुरीची लागवड हे कमर्शियल लागवड होतच नव्हती. आत्ता या मागच्या 20-25 वर्षापासून तुरीची म्हणजे कमर्शियल लागवड व्हायला लागली. व्यावसायिक पद्धतीने तुरीची लागवड सुरू होऊन गेली. आणि व्यावसायिक पद्धतीने ज्यावेळेस तुरीची लागवड सुरू झाली त्यावेळेस सर्वच आलं. मग त्याची निवड आली, त्याच्या व्हेरायटी आल्या, त्याच्या डाळीची क्वालिटी कशी येते, सगळे प्रकार आहे. आणि आपण जरी असलो तरी अजून आपण ऑइलसीडमध्ये आणि थोड्याफार प्रमाणात डाळीमध्ये अजूनही इंडिया हा सेल्फ सफिशियंट झालेला नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आयात धोरण स्वीकारावंच लागते. याचा जो आपला विषय आहे बियाण्याची उपलब्धता, लागवड तंत्र आणि घ्यावयाची काळजी. सोयाबीन महत्वाचं पीक आहे. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन चांगल्या पद्धतीने घेतलं जातं. कापूस हे तेवढंच आपल्या या भागातील महत्वाचं पीक होतं, अजूनही आहे. पेरा जरी कमी झाला असेल तरी पण लोकांची, शेतकरी बांधवांची लागवड या पिकांच्या बाबतीत वाढतच आहे. तूर महत्वाचं पीक आहे. हे तीनही पीक आपल्यासाठी, आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं पीक आहे. आपल्याला आठवत असेल पूर्वी आपले आजोबा पंजोबा घरचेच बियाणं वापरायचे आणि शेतामध्ये फोकलं तरी पण आपल्याला चांगलं पीक मिळायचं. पण ती परिस्थिती आता राहिलेली नाही. तर या संदर्भात काय सांगता येईल? म्हणजे पारंपरिक बियाणं आणि जे आत्ता असलेलं सुधारित बियाणं, संकरित बियाणं या दोघांमधला जो फरक आहे या फरकाविषयी काय सांगता येईल? आपण 3 प्रकारचे क्रॉपवर आता सध्या चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये सोयाबीन आहे, तूर आहे आणि कॉटन आहे. सोयाबीन आणि तुरीमध्ये जवळपास सर्व ज्या उपलब्ध जे काही व्हेरायटीज आहेत ह्या सरळ वाण आहेत. 2 प्रकारचे आहेत, सरळ वाण आणि संकरित वाण. सरळ वाणामध्ये बियाणं दरवर्षी विकत घेण्याची गरज राहत नाही. म्हणजे बियाणे बदल म्हणून आपण 2 वर्षानंतर जे बियाणं म्हणून जे थैलीचं विकत घेतो ते घेता येईल. पण सोयाबीन आणि तुरीच्या बाबतीत उपलब्धतेचा जर विचार केला तर उपलब्धतेचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, जे प्रश्नच नाहीये. आजकाल काय होत आहे की शेतकरी स्वतःचं बियाणं स्वतः स्तर करत आहे. म्हणजे हा जो बियाणे बदल जो कार्यक्रम आहे की समजा आपण सोयाबीन लावलं आणि आपल्या शेतात जे सोयाबीन घरचं बियाणं जर आपण लावलं त्याची जी म्हणजे लागवडीची गरजही आहे आणि लागवड आणि याचा शासनातर्फे सुद्धा प्रसार करण्यात येतो की जेणेकरून महागडं बियाणं थैलीचं विकत घेतल्यापेक्षा
हे जे घरचं बियाणं लागवड जर केली तर त्याच्यामध्ये त्याची बरीचशी जे कॉस्ट आहे ती वाचते शेतकऱ्याची. आणि हे जे सरळ वाणचं बियाणं आहे हे एक वेळा तुम्ही तयार केलं की 2 वर्ष ते चालू शकते. म्हणजे दरवर्षी आपण पेराचं आपलं स्वतः लागणारं बियाणं तयार करायचं आणि ते पेरायचं. तसंच तुरीमध्ये आहे, व्हेरायट्या भरपूर आहेत. ज्यांना जी सूट होते त्यांनी ती पेरायची, पण सूट करत असताना आपलं स्वतःचं बियाणं कसं तयार होईल ते स्वतः पाहायचं, जेणेकरून दरवर्षी बियाणं विकत घेण्याची गरज नाही राहणार. माझ्याकडे चांगल्या गुणवत्तेचं बियाणं कसं तयार करता येईल याचाही थोडा आपल्या शेतकरी बांधवांनी विचार करणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये असं आहे की आपण जर सोयाबीन हा जर घटक घेतला तर सोयाबीन हे उगवण शक्तीसाठी अत्यंत संवेदनशील आहे. याचं जर्मिनेशन तपासणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जे घरी बियाणं ठेवतो ते चांगल्या अवस्थेत गुणवत्तेचं ठेवायचं, म्हणजे जे ज्याला पाणी लागलेलं नाही आहे. साठवणूक त्याची योग्य करायची. साठवणूक करताना जे थप्पी आहे तुम्ही याची ते जास्त वर लावू नये, 6-7 फुटाच्या वर लावू नये. गंजी लावलेली असते, गंजी जास्त 6-7 फुटाच्या वर लावायची नाही. ते बियाणं साठवून ठेवायचं. तर आपल्या इथे जे कृषी विज्ञान केंद्र आहेत, दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्र आहे, बुडणाचं कृषी विज्ञान केंद्र आहे, यांच्याकडून आपण पहिलं तर त्याचं उगवण शक्ती तपासून घ्यावी. ती उगवण शक्ती तपासून देतात तुम्हाला. आपण जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते जर 60 पासून 70-75 पर्यंत असेल तर घरचं बियाणं लागवडी करता योग्य आहे असं समजावे. नक्कीच. म्हणजे ज्या ज्या बियाण्याची उगवणूक क्षमता चांगली आहे, आता आपण सोयाबीनच्या बाबतीत बोलतोय, 60 ते 70% जर उगवणूक क्षमता चांगली असेल तर लागवड करायला काय हरकत नाही. पण त्याच्यात एक प्रश्न अजून आहे. जी स्टँडर्ड जर्मिनेशन म्हणजे स्टँडर्ड उगवण शक्ती जी आहे ती आहे 70%. म्हणजे 70% जर बियाणं त्याची उगवण शक्ती असेल तर ते 30-32 किलो पेरलं तरी चालते. पण जर जर्मिनेशन 60 पर्यंत असेल तर 1-2 किलो बियाणं एकरी वाढवून द्यावे, जेणेकरून त्याची जे समोरची येणारी जे रोपांची संख्या आहे ती व्यवस्थित मेंटेन होईल. याविषयी आपण बोलणारच आहोत. पण या टप्प्यावर आपल्या आवडीचं गीत, आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल? काळ्या मातीत तिफन चालती. शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो आपला विषय आहे बियाण्याची उपलब्धता, लागवड तंत्र आणि घ्यावयाची काळजी, आणि याविषयी आपल्याशी संवाद साधत आहेत महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख. बियाणं आपल्यासाठी, आपल्या शेतकरी बांधवासाठी फार महत्वाचं आहे. जसं आपण सोयाबीनच्या बाबतीत विचार करतोय, अगदी तसंच तुरीच्या बाबतीत विचार करावा का? तुरीच्या बाबतीत इतकं सेन्सिटिव्हिटी नसते. तुरीचं जर्मिनेशन फार काही संवेदनशील आहे असं मी म्हणणार नाही. तुरीचं जे तुमचं काही बियाणं असेल, समजा शासनाची व्हेरायटी आहेत, महाबीजचे व्हेरायटी आहेत, युनिव्हर्सिटीनं काढलेल्या व्हेरायटी आहेत. आपल्या शेतामध्ये जे चांगलं पिकलेलं आहे त्याचं जर बियाणं तुम्ही काढून ठेवलं, थोडीशी गाळणी चाळणी करून ते जर व्यवस्थित ठेवलं आणि तेच जर पुढच्या वर्षी वापरलं, पण हे जे पुढच्या वर्षी सरळ वाणातलं वापरत असताना 2 वर्षच वापरायचं. 2 वर्षानंतर थैली घेऊन अजून आपलं बियाणं तयार करून ठेवायचं. आणि सोयाबीन सारखं तूर ही सेन्सिटिव्ह क्रॉप नाही आहे, जर्मिनेशनच्या बाबतीत संवेदनशील नाही आहे. त्याच्यामुळे ते त्याचं जर्मिनेशन टेस्ट केलं नाही तरी चालते. पण जर आपल्याला वाटत असेल तर त्याची जर्मिनेशन घरच्या घरी आपण टेस्ट करू शकतो. एक फारी जी असते पोत्याची, त्याच्यावर ते दाणे टाकून ते हे करून त्याच्यावर पाणी जर मारत राहिलं तर त्याचे जर्मिनेशन टेस्ट होऊ शकते. सोयाबीनची तसंच प्रमाण आणि पूर्वी करायचे आणि ते बियाणं लावण्यास काही हरकत नाही. फक्त माझं एकच मत राहील, कोणतेही वाण निवडताना, निवडता आहेच ना, नेहमी लोक म्हणजे शेतकरी जे आहे हा जे वाण भेटत नाही, जे वाण बियाण्यामध्ये जे वाण भेटत नाही त्या वाणाच्या लागवडीकडे फार कल असतो लोकांचा. म्हणजे हे याच्या ठिकाणी चांगलं पिकलं म्हणून आपल्याला चांगलं पिकेल, हा जो एका वाणाच्या मागे जाण्याचा जो कार्यक्रम आहे, जे वाण आपल्या इथं चांगलं पिकलेलं आहे आदल्या वर्षी तेच लावा. फार प्रयोगशाळा शेतीची करू नका. 4-5 इकडल्या तिकडल्या व्हेरायटी आणायचे, 8-10 प्रकारचे त्यांनी तिथं चांगलं पिकलं म्हणून इथं चांगलं पिकलं असं नाही. आपल्या जमिनीतला काय सूट होते, आपल्या जमिनीत हे पिकलेलं आहे म्हणजे आपल्याला याची गॅरंटी आहे, शाश्वती आहे, हे वाण चांगलं आहे. त्याच्यामुळे तेच वाण जास्तीत जास्त लावायचा. नवीन वाणाचा 1 ते 2 एकरचाच फक्त प्रयोग करायचा. नक्कीच. म्हणजे सरळ वाणाच्या बाबतीत मग सोयाबीन असेल किंवा तूर असेल या पिकाच्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे. पण कापसाच्या बाबतीत तसं होत नाही. कापसाच्या बाबतीत कापसावर अनेक प्रकारातील
ज्या गुलाबी बोंड अळी आहे आणि या गुलाबी बोंड अळीनं आपल्या शेतकरी बांधवांचं या पिकाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याच्यावर उपाय म्हणून संशोधन केलेल्या अनेक प्रकारातील जाती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहेतच. बियाण्याची उपलब्धता याविषयी बोलणार आहोत. आता हंगाम सुरू होतो आहे, सोयाबीन असेल किंवा तूर असेल, पण ज्या शेतकरी बांधवाजवळ जर सोयाबीनचं बियाणं नसेल किंवा तुरीचं बियाणं नसेल, तर अशा वेळेस आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी बियाण्याची उपलब्धता किंवा बियाणं शासनामार्फत त्याचं वितरण करण्याच्या संदर्भात काही नियोजन करण्यात आलेलं आहे का? शासनाचे दरवर्षी काही ना काही ज्या योजना असतात त्या शेतकऱ्यामार्फत आपण राबवतो. त्यामध्ये भरपूर आहे. NSFF आहे, NMEY आहे, त्याच्यानंतर SVS म्हणून आहे, ग्राम बीज उत्पादन. पण हे फार मर्यादित आहे, फार सर्व शेतकऱ्यांना मिळेल अशातला भाग नाही आहे. आता हा जो भाग आहे शासनातर्फे जो राबवला जाते, हे शेतकऱ्यांनी स्वतः बियाणे तयार करावे या उद्देशानंच राबवलेला गेलेला आहे. हे ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम आहे की स्वतःचं शेतकरी नवीन नवीन वाण देऊन शेतकऱ्याचे 1 हेक्टर 1 एकर पर्यंत त्याची मर्यादा असते, तेवढं बियाणं त्यांनी तयार करायचं आणि ते तितकं बियाणं त्याला लागत नसेल तर ते इतर शेतकऱ्यांना द्यावं, असा त्याचा उद्देश आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, तुम्ही असं म्हणू शकत नाही की बियाण्याची उपलब्धता की त्यांच्याकडे जर 10 क्विंटल बियाणं असेल ते त्याला 10 क्विंटल लागणार नाही ना, त्यांनी ते इतर शेतकऱ्याला द्यावं, ज्याने जर्मिनेशन तपासून इतर शेतकऱ्यांना द्यावं. नक्कीच. सोयाबीन आणि तुरीच्या बाबतीत आहे, तरी पण काही सुधारित काही चांगल्या जाती आल्या असतील तर सोयाबीन मध्ये भरपूर आहे. आता मागच्या वर्षीपासून एक हे विषय सुरू झालेला आहे, पांढऱ्या फुलाचे वाण आहेत. जबलपूरच्या युनिव्हर्सिटीचं जे JS20 116 आहे, हे पांढऱ्या फुलाचं वाण आहे. त्याच्यानंतर विजयाराजे शिंदेची युनिव्हर्सिटी आहे ग्वाल्हेरची, त्याच्यात RS VM 1135 म्हणून एक व्हेरायटी आहे, ही फार मोठ्या प्रमाणात लागली मागच्या वर्षी. खूप मोठ्या दुसऱ्या कंपनी, प्रायव्हेट कंपनी इतर नावाने सुद्धा ती आणली, पण ती RVSM 1135च आहे. ते यावर्षी बियाणे महामंडळातर्फे सुद्धा उपलब्ध होणार आहे. 20-116 हे जे वाण आहे, JS20 116 हे सुद्धा उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त इतर वाणं सुद्धा भरपूर आहे. फुले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले दुर्वा आहे, फुले संगम आहे, फुले किमय आहे, ही वाण सुद्धा आहे. आणि जे आधी प्रचलित होते JS 335, हे बरेच वर्ष JS 335 चाललं. त्याच्यानंतर 9305 आहे. आता हे सर्व वाण उपलब्धता आहे. याच्या व्यतिरिक्तही भरपूर मोठ्या प्रमाणात इतर कंपनीचे रिसर्च वाण आलेले आहे. त्याच्यामुळे बियाण्याची उपलब्धता किंवा याच्या बाबतीत काही प्रश्न येणार नाही असं मला वाटतं. नक्कीच. खरं तर सोयाबीन आणि तुरीच्या बाबतीत तर आपण सांगितलं, पण बऱ्याच ठिकाणी आपल्या शेतकरी बांधवांचा कल असतो तो कापूस पिकाच्या लागवडीच्या संदर्भातला. तर कापसाची लागवड करत असताना अगदी सुरुवातीला आपला शेतकरी बांधव त्याचे बियाणं कुठं मिळेल, ते बियाणं कसं असणार आहे, खात्रीशीर असणार आहे का, प्रमाणित असणार आहे का, तर अशा वेळेस आपल्या शेतकरी बांधवांना या आपल्या माध्यमातून काय सांगता येईल? कॉटन हा विषय जो आहे सर, याच्यामध्ये फारसं काम झालेलं नाहीये. H4, H8 ह्या ज्या व्हेरायटी होत्या, S6 ह्या व्हेरायटी आता हळूहळू लुप्त पावल्या. BT कॉटन आले. या BT कॉटनमध्ये सर्वात जास्त काम जर कोण केलं असेल ते खासगी कंपन्यांनी केलेलं आहे. खासगी कंपन्याची ज्या व्हेरायटी दरवर्षी लोक लावून राहिले, त्यांना चांगलं उत्पन्न येऊन राहिलं, म्हणजे त्या खराब आहे अशातला भाग नाहीये. फक्त तूर आणि सोयाबीन सारखं हे बियाणं पुढच्या वर्षी दरवर्षी नवीन घ्यावं लागते. हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता याच्यामध्ये जे प्रकार आहे ना, तो हाच आहे. एखादी व्हेरायटी जर असेल आणि ती जर भेटत नसेल, एक्स व्हेरायटी आहे ती भेटत नाही आहे, तर लोक त्याच्याच मागे लागतात. 1500, 2000, 3000 रुपयाला विकत घेतात आणि मग त्याच्यामध्ये त्या गोंधळामध्ये बरेच वेळा त्यांची फसवणूक होते. तर शेतकऱ्यांना माझी एकच विनंती राहील की जे भेटत नाही त्याच्या मागे राहू नका. ज्या काही बीटी आज उपलब्ध आहेत, BT कॉटन जे उपलब्ध आहे अमरावती जिल्ह्यात, ते 19-20 आहे. सगळ्याच व्हेरायट्या काही अशा म्हणजे खराब आहे अशातला भाग नाहीये, सगळ्यात चांगल्या आहे. त्याच्यामुळं एक जे व्हेरायटी भेटत नाही त्याच्या मागे न लागता इतर ज्या व्हेरायटी चांगल्या मार्केटमध्ये त्या त्यांनी खरेदी कराव्या, ही माझी विनंती. नक्कीच. म्हणजे शासनामार्फत ज्या संशोधित झालेल्या जाती आहेत कापसाच्या बाबतीत, अशाही प्रकारातील जातीची निवड आपल्या शेतकरी बांधवांना करण्यास काहीच हरकत नाही. आणि काही खाजगी कंपन्याच्या जाती आहेत त्याची लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी करावी. फक्त लागवड करत असताना एकाच प्रकारातील जातीची निवड करत असताना त्याच जातीचा आग्रह आपल्या शेतकरी बांधवांनी करू नये, अशी आपली भूमिका आहे.
देशमुख साहेब, आपण ज्या विविध प्रकारातील जाती आहेत, मग ते सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर आहेत, या तिन्ही प्रकारातील जातीच्या संदर्भात सांगितलंय, उपलब्धता या संदर्भात सांगितलंय, पण लागवड तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतंय की लागवड करत असताना कुठेतरी घाई करत असतो आपला शेतकरी बांधव. तर लागवडीच्या संदर्भात काय सांगता येईल? लागवडच्या संदर्भात जर सोयाबीनमध्ये जर विचार केला सर, तर एक 2-3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. सोयाबीन मी तुम्हाला पूर्वी सांगितलं की जर्मिनेशनसाठी अत्यंत संवेदनशील आहे, उगवणशक्ती अत्यंत संवेदनशील आहे. त्याच्यामुळे त्याची पहिले उगवणशक्ती तपासणे. मी तर इव्हन हे सुद्धा म्हणेन की जर बाजारातून जरी थैलीचं बियाणं त्यानं आणलं असेल जे टेस्टेड आहे, त्याची तपासणी घरी करावी, नंतरच पेरावं. कारण की कंप्लेंट येणे हा प्रकार दरवर्षी आपण फेस करतो आहे. त्याच्यासाठी जी बाजारातली जी थैली आहे, जे टेस्टेड आहे, ती सुद्धा थोडीशी आधी घरी आणून त्याचं जर्मिनेशन टेस्ट करूनच शेतकऱ्यांनी लावावी. दुसरी महत्वाची गोष्ट सोयाबीनमध्ये एक सांगता येईल की जोपर्यंत 100 mm किंवा 10 सेंटीमीटर पाऊस पडत नाही, किंवा जर गावरानी भाषेत म्हणायचं की 4 ते 5 बोटापर्यंत ओल जोपर्यंत जमिनीत जात नाही, तोपर्यंत बिलकुल सोयाबीनची पेरणी करू नये. 100 mm पाऊस झाल्यानंतरच, 100 mm आता तपासणी हे आहे, पण सांगून राहिलो की 4 ते 5 बोट ओल जर जमिनीत गेल्यानंतर त्याची पेरणी करावी. 100 mm पाणी झालं की बरोबर 4 ते 5 बोट ओल खालपर्यंत जाते. आणि ज्यावेळेस पेरणी आपण करतो त्याची खोली जी आहे ती 5 ते 7 सेंटीमीटरच्या वर नसावी. ते जर जास्त खोल पडलं तर मग त्याचे जर्मिनेशनचे पुन्हा प्रॉब्लेम येतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे लागवडीसाठी, पूर्वी सोयाबीन आणणे, सोयाबीन धरून लावून देणे एवढाच प्रकार होता. आता सीड ट्रीटमेंट आलेली आहे. सीड ट्रीटमेंटमध्ये बीज प्रक्रिया. तर बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा आता खूप मोठे ट्रेंड सुरू झालेले आहेत. तर बीज प्रक्रिया करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, FIR हा शब्द म्हणजे पूर्वी पहिले फंजीसाईडची ट्रीटमेंट करायची, नंतर इन्सेक्टिसाईडची करायची, आणि नंतर कल्चरची FIR म्हणजे रायझोमियम वगैरेची करायची. तर ह्या 3 ट्रीटमेंट करत असताना 2 ट्रीटमेंट तरी अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे फंजीसाईड आणि रायझोबियम. हे रायझोबियम जे आहे हे नत्र उपलब्ध करून देते जमिनीला. त्याची किंमत कमी, आता लिक्विड यायला लागलं. पण ही जी सीड ट्रीटमेंट आहे ही अत्यंत आवश्यक आहे. जसं आपण जर हे केलं तर 22 किंवा कार्बन डायझिम जे आहे ते पहिले जर लावून घेतलं आपण, ते काही 10 किलोला 250 ग्रॅम वगैरे असा त्याचा हे आहे. आणि आजकाल रायझोबियम PSB जे आहे हे लिक्विडमध्ये मिळायला लागलेलं आहे. तर त्याची ती 5 ते 5 ml पर kg अशी ट्रीटमेंट बियाणं पेरणी करताना करावी, अशी माझी विनंती राहील. नक्कीच. म्हणजे बियाण्याची पेरणी करत असताना आपल्या शेतकरी बांधवांनी बीज प्रक्रिया करणं फार महत्वाचं आहे. बियाणाला बीज प्रक्रिया करत असताना FIR हे ट्रीटमेंट करणं फार महत्वाचं आहे. म्हणजे याच क्रमात ते लावलं गेलं पाहिजे. लागवड करत असताना पीक पद्धतीचा विचारही करणं तेवढंच महत्वाचं आहे. पीक पद्धतीमध्ये आपल्याला असं आता नवीन जे काही शासनानं सांगितलं की BBF, ब्रॉड बेस फरोज ज्याला म्हणतो आपण, BBF, म्हणजे BBF तंत्रज्ञानाने त्याची लागवड करा. त्याच्यामध्ये सीड कॉस्ट वाचते, म्हणजे कमी बियाणं लागतं. त्याचे 30 किलो 40 किलो जे बियाणं लागते ते 25 किलो 20 ते 25 किलो बियाण्यामध्ये BBF तंत्रानं तुम्ही बियाण्याची म्हणजे 5-10 किलो तुम्ही जे कॉस्ट आहे त्याची तिथं वाचवत आहे. त्याच्यामध्ये काय असते की 4 तास पेराचे आणि 1 तास सरी तयार करून घ्यायची. आता हे BBF तंत्रज्ञान कशासाठी आहे? BBF तंत्रज्ञान दोन्ही गोष्टीसाठी आहे. पाणी जास्त झालं तरी त्या जे सरीतून आहे पाणी काढून देता येईल, आणि पाणी जर कमी झालं तर त्या सरीमध्ये जे पाणी थांबते ते जे काही ड्रॉट पडतो किंवा जे गॅप पडते त्याच्यामध्ये, सोयाबीनमध्ये पाण्याची एखाद्याच गॅप पडते. प्रत्येक पिकनी आहे. आपण लागवड करत असताना सोयाबीनसाठी वेगळं तंत्र वापरणं गरजेचं आहे, कापसासाठी वेगळं तंत्र वापरणं गरजेचं आहे, आणि तुरीसाठी वेगळे तंत्र वापरणं गरजेचं आहे. तुरीमध्ये सर काय होते की तूर जे इनिशियल म्हणजे फार म्हणजे ते व्हिजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये असताना, म्हणजे पहिल्या 15 ते 20 दिवसात जर पाणी जास्त झालं तर तुरीमध्ये मर जास्त होते. ते कसं जेव्हा ते फ्लॅट जमिनीवर पेरलं, म्हणजे शेतात एकदम फ्लॅट पेरलेलं असलं तर. म्हणून मी असं म्हणेल की तूर लागवड करताना मात्र ते सरी वरंब्यावर करावी, जेणेकरून वरचं जे पाणी जर जास्त झालं तर ते खाली पर्कोलेट होऊन जाईल सरीमध्ये. आणि ते तुरीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मर आहे. पहिल्या महिन्याभरात जर ती वाचली
तर नंतर तूर मराचा काही कार्यक्रम नाहीये, मर येत नाही तुरीमध्ये. पण पहिल्या 1 महिन्यात मात्र जर पाणी जास्त थांबून जर राहिलं जमिनीत तर तुरीमध्ये मर येते. नक्कीच. खरं तर विषय फार सुंदर आहे आणि या खरीप हंगामात सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा तूर असेल, या पिकाची निवड करत असताना कुठल्या प्रकारातील जातीची निवड करावीत, पारंपरिक प्रकारातील जे बियाणं आहेत या बियाण्याची निवड करावीत, सुधारित प्रकारातील बियाण्याची निवड करावीत, की जी संकरित बियाणं आहेत किंवा शासनामार्फत किंवा विद्यापीठामार्फत किंवा ज्या खाजगी कंपन्या आहेत यांच्यामार्फत ज्या विकसित झालेल्या जाती आहेत या जातीची निवड करावी हे आपण सांगितलेलं आहे. पण याच ठिकाणी थांबूयात. आज आपण ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपण आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी या खरीप हंगामासाठी बियाण्याची उपलब्धता, लागवड तंत्र आणि आपल्या शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी याविषयी आपण मुलाखत दिलीत. आलात. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोत्यांनो, आत्ताच आपण ग्राम परिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात खरीप हंगाम, बियाणाची उपलब्धता, लागवड तंत्र आणि घ्यावयाची काळजी याविषयी संजय प्रभाकरराव देशमुख, निवृत्त जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, अमरावती यांची भैयालाल टेकम यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकम.